पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 10 वर्षांपूर्वी देशाची सूत्र हाती घेतली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की चीनची लॉजिस्टिक्स कॉस्ट 8 ते 9%, युरोपीय देशांची 11 ते 12%, तर भारतात तयार होणाऱ्या मालावर येणारा दळणवळण खर्च 18 ते 20% इतका होतो. शेतीचं, उद्योगांचं महत्त्व जाणणाऱ्या लोकाभिमुख मोदी सरकारनं मग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हा विषय नितीन गडकरींसारख्या वादातीत अशा कार्यक्षमता सिद्ध केलेल्या नेत्याकडे सोपवला. त्यातून उभे राहिले हजारो रस्ते, पूल, बोगदे, मेट्रो, रिंग रोड्स, आधुनिक आणि अधिक असे रेल्वेशी संबंधित असणारे रोड्स, स्थानके, नवी विमानतळे, समुद्री बंदरे, वेअरहाऊस, औद्योगिक वसाहती, वीज निर्मिती केंद्रे, जलव्यवस्थापन, ड्रायपोर्ट्स आणि असं बरंच काही. त्यापैकी महाराष्ट्रातील ड्रायपोर्ट्स हा भाग इथं आपण पाहूयात. ड्रायपोर्टला आंतरदेशीय बंदर किंवा इंटर मॉडल टर्मिनल असेही म्हणतात. या जागा म्हणजे पारंपरिक समुद्रकिनाऱ्यावरील बंदरांपासून दूर मालवाहू कंटेनर हाताळण्यासाठी आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी निर्माण करण्यात आलेलं केंद्र. यामुळे बंदरामधील आयात निर्यात कंटेनर्सची गर्दी कमी होते, वेळ वाचतो. अशा अनेक प्रकारे बंदरे आणि आंतरदेशीय स्थानांमध्ये मालाच्या वाहतुकीदरम्यान माध्यम म्हणून लॉजिस्टिक ऑपरेशन्समध्ये कार्यक्षमता सुधारून व्यापार सुलभ करण्यात ड्राय पोर्ट महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. प्रामुख्याने लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे जिथे ड्रायपोर्ट निर्माण केले जातात त्याच्या आसपास परिसरात औद्योगिक आणि शेतीचा विकास करण्याचं उद्दिष्ट सरकार ठेवत असतं. एकदा का ही ड्रायपोर्ट्स कार्यान्वित झाली की पुढे जाऊन शेतकऱ्यांकडून शेतमाल उचलून तो परदेशी पाठवणे, शेतमालाची गुणवत्ता आणि शेतीची उत्पादकता वाढवणे अशा अधिक पर्टिक्युलर आणि प्रत्यक्ष उत्पन्न वाढवून देणाऱ्या गोष्टींकडे सरकारला लक्ष देणं शक्य होईल. तसंच परकीय आणि भारतीय गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी उद्युक्त करणे, या पोर्ट्सच्या आसपास उद्योग संसाधनांची व्यवस्था उभारून देणे, त्यायोगे रोजगार निर्मिती करणे, नव्या शहरांची निर्मिती करून शेतीवरचं अवलंबित्व कमी करून देखील स्थानिक तरुण पूर्वापार राहत असणाऱ्या गावात स्थिरावू शकेल. यासाठी छोट्या गावांचंही जीवनमान उंचावणाऱ्या सुविधा निर्माण करणे अशी अनेक विकासदर्शी उद्दिष्ट ठेवून युती सरकार आपल्या कल्याणकारी आणि इन्फ्रास्ट्रक्चर योजना मूर्त स्वरूपात आणत आहे हे दिसून येतं. अशा प्रकारे समृद्धी महामार्गावर 18 कृषी समृद्धी नगरांचं काम सुरू झालं आहे. समृद्धी महामार्ग खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला समृद्ध करणार आहे, कारण वाढवण बंदर आणि त्याला जोडून समृद्धी महामार्ग यातून महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राचा चेहरा मोहराच बदलून टाकला जाणार आहे. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात वर्धा, जालना इथं आणि आता नाशिक इथल्या निफाड तालुक्याला अशा प्रकारे ड्रायपोर्ट योजना दिल्या गेल्या आहेत. सांगली जिल्ह्यात देखील असे ड्रायपोर्ट उभे राहणार आहेत. गेल्याच महिन्यात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी 20,000 कोटी रुपयांचे 8 प्रकल्प संभाजीनगर, रत्नागिरी इत्यादी ठिकाणी घोषित केले. कालच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं की गेल्या 2 वर्षात 5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात केली गेली आहे आणि आता लवकरच त्याचे चांगले परिणाम दिसू लागतील. इतक्या प्रचंड उद्योगांसाठी या ड्राय डॉकची व्यवस्था उभारणे क्रमप्राप्तच असते. नुसते उद्योग पळवले असं म्हटलं की उद्योग येत नसतात. ते यावेत यासाठी असे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट करून पराक्रम करावा लागतो. आजच्या तरुणाईला जर प्रोफेशनल, विकासात्मक, रोजगार निर्मिती करणारं सरकार हवं असेल तर युती सरकारशिवाय पर्याय नाही. जातीपातीचे, भ्रष्टाचाराचे, केवळ शिव्याशापांचं राजकारण करून प्रगती कशी साधणार?